नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, जून महिन्याच्या शेवटचे 2 आठवडे राज्यामध्ये मुसळधार भयंकर पावसाचे असतील। तर मित्रांनो, 20 ते 25 जून दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांना भयंकर अतिवृष्टी, ढगफुटी, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर जाणून घेऊ जूनच्या शेवटच्या आठवड्यात 20 ते 25 जून दरम्यान महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला पाहायला मिळणार याविषयी। पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ बघतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, संपूर्ण मराठवाडा व विदर्भमध्ये भयंकर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने 20 ते 25 जून दरम्यान दिलेला आहे। यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना या परिसरामध्ये मोठा पाऊस असेल। तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मोठा पाऊस होणार आहे। तसंच मित्रांनो, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात बघितलं तर 21 जून पासून ते 25 जून पर्यंत भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी ही कोकण पट्टा आणि मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार या परिसरामध्ये झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये 22 जून ते 25 जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे। या भागात मोठी अतिवृष्टी आपल्याला झालेली पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।